जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय केला आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने या संदर्भात दिल्लीत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल तसेच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या मार्गदर्शनानुसार हा दावा दाखल करण्यात येणार आहे। या बैठकीला हडपसर मतदारसंघाचे प्रशांत जगताप, शिवाजीनगर मतदारसंघाचे दत्ता बहिरट, कॉन्टोन्मेंटचे रमेश बागवे, पर्वतीच्या अश्विनी कदम, पुरंदरचे संजय जगताप उपस्थित होते। इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, भोरचे संग्राम थोपटे, रमेश थोरात यांनी बैठकीत ठरेल त्या निर्णयाबरोबर असल्याचे कळवले। त्याशिवाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, संगमनेर हेही या बैठकीला उपस्थित होते। मंगळवारी दुपारी या उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली। त्यामध्ये पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले। ईव्हीएमबाबत सर्वांनीच संशय व्यक्त केला, त्यासंबंधीची आकडेवारीही त्यांनी सादर केली। पवार यांनी त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांच्याबरोबर संपर्क साधला, तसेच केजरीवाल यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली। सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयातील नावाजलेले वकील आहेत। त्यांनी मंगळवारी सायंकाळी पवार यांच्या समवेत भेट घेऊन बैठक घेतली। निकालाच्या विरोधात नाही तर ईव्हीएमवरील मतमोजणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे। निवडणूक आयोगाला कळवूनही ते मतमोजणीबाबत आवश्यक ती माहिती देण्यास तयार नाहीत। त्यासाठीचे पैसे जमा केल्यानंतरही त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही। विशिष्ट संख्येतील यंत्रांमधीलच व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। लोकशाही व्यवस्थेत निकालाबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे। या मुद्द्यावरून याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समजते। पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तथा पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सगळेच पराभूत उमेदवार या ठिकाणी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळी आदरणीय पवारसाहेबांच्या 6 जनपद या निवासस्थानी सगळ्या पराभूत उमेदवारांची चर्चा झाली, बैठक झाली। याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार असतील, या सगळ्यांनीच सहभाग घेतला होता। आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील किंबहुना या बैठकीला संजयजी जगताप असतील, अशोकबापू पवार असतील, उत्तमरावजी जानकर असतील आणि आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होतो। या बैठकीमध्ये दरम्यान आदरणीय पवारसाहेबांनी माननीय केजरीवाल साहेब तथा माननीय अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी चर्चा केली। आज रात्री 8:30 वाजता आदरणीय पवारसाहेबांच्या 6 जनपद या निवासस्थानी माननीय केजरीवाल साहेब त्याचबरोबर माननीय अभिषेकजी मनु सिंघवी आणि आमच्या सगळ्यांचीच बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मशीन कशाप्रकारे या ठिकाणी प्रोग्रॅमॅटिक केलेल्या जातात, त्यावर आमच्या इथल्या ज्या मशीन मोजायच्या त्याचे पैसे भरूनसुद्धा त्या मॉकपोलच्या नावाखाली आम्हाला फसवलं जाते। 2023चा जो जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचा, त्याच्यामध्ये मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये ओरिजिनल मतदान मोजण्यात यावं असा निकाल असूनसुद्धा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हे निवडणूक आयोग आम्हाला फसवते। या सगळ्या घेऊन या सगळ्या गोष्टीतून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करत आहोत। या सगळ्याची चर्चा करण्याकरता आज सायंकाळची बैठक ही निश्चित फलदायी ठरेल। इथून पुढच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा लढा चालू ठेवू, पण जनतेमध्ये सुद्धा जायचा विषय ठरलेला आहे। या ठिकाणी प्रत्येक चौकाचौकात घराघरामध्ये जाऊन ही लढाई आणखी तीव्र करण्याचा प्रकारे केंद्र सरकारचं जर खूप मोठं नाव असेल, तर या ठिकाणी मोदी आणि शहाची खूप मोठी छबी असेल, तर त्यांनी बॅलेट पेपरवर येऊन मतदान करावं, घ्यावं आणि मग आपलं कर्तृत्व करून दाखवावं, हे आव्हान या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून या केंद्र सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे।